थोडं त्याला मोबाईल तुम्ही थोडं पलीकडे दाबा. तू झालं का एक लाईन बहुत ठीक है ठीक है आगे चेक दे दो चेक 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 बोल चेक 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 प्रवीण कुठे हो आता जी
बापरे राम राम ते लेपल काढ भाई डॉक्टर नहीं होगा चल मनोज दादा जरांगे पाटिल का अनशन जो है पिछले 5 दिनों से आजाद मैदान मुंबई में चल रहा था। उसके पहले के 2 दिन भी उनके पूरे ट्रैवलिंग में गए हैं। तो अभी 7 दिन से उनकी तबीयत जो है वो अनशन पे ही ऐसी है। अभी हॉस्पिटल में आए जब उनको गिडीनेस था, चक्कर आ रही थी और उसी के साथ में ही एब्डोमिनल पेन भी था। उनका बीपी जो है वो भी 90/60 है, जो कि हमारे भाषा में उसे हम हाइपोटेंशन कहेंगे। शुगर भी बहुत कम थी। अभी उनको कम से कम अगले 2 हफ्ते तक आराम की और ट्रीटमेंट की जरूरत है। आज उपोषणाचा 5वा दिवस होता आणि त्याच्यासोबतच त्याच्या अगोदरचे दोन्ही दिवस जे आहेत तेही प्रवासात गेलेले, त्यामुळं 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे। आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, ॲब्डोमिनल पेनही होता, बीपी त्यांचा 90/60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70 होती। एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे। बरं पुढचे किती दिवस त्यांना नाही, 1-2 आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगेल। त्यांना दौऱ्यावर जाणं किंवा काही आता नहीं, पुढचं तर 15 दिवस मिनिमम तर काहीच नाही। मराठा आंदोलन के नेते श्रीमान मनोज जरांगे पाटिल, इनका गैलेक्सी हॉस्पिटल छत्रपति संभाजीनगर यहाँ पर इलाज चल रहा है, उपचार चल रहा है। उनके सपोर्टर को मैं अपील करता हूँ कि वो यहाँ पर मत आइए, क्योंकि उनको उपचार चालू है। यहाँ पर शांतता रहना बहुत ज़रूरी है। मैं सबको अपील करता हूँ कि यहाँ कोई भी रश मत करे, यहाँ पर शांतता बनाए रखे। मैं ACP कल्याणकर, उस्मानपुरा डिव्हिजन। मराठा आंदोलनाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे इथे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे उपचारार्थ दाखल झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आमची सर्व समर्थकांना विनंती आहे की त्यांच्यावर उपचार चालू असल्याने इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, जेणेकरून त्यांच्या उपचारात बाधा येईल। अतिशय शांतपणे इथं शांतता ठेवावी ही सर्वांना विनंती आहे।